हाय मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो होतो आपल्या गावी, जे विद्यालय त्या विद्यालयात आलेलो आहोत, शाळेत आलेलो आहोत. जे विद्यालय श्री समर्थ मधुकरराव काशीद महाविद्यालय चिंचोली इथे आलो आहोत. पाहू शकताय तुम्ही. येण्याचं कारण असं की आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मदिवस जयंती आणि ती जयंती साजरी केली विद्यालयातील विद्यार्थिनींनी खूप सुंदर अशा सुरेख नाट्यकृतात या कलाकृतीत पाहू शकताय तुम्ही, बघू शकताय. रंगीबेरंगी साड्या, खूप सुंदर पोशाख आणि त्यानंतर वेगळंच एक लेझिमची कलाकृती दाखवतात. जुना खेळ दाखवतात. ते जो पिढ्यानपिढ्या चालत आलेला खेळ आहे तो खेळ दाखवतात. मुलांनी राजांची उपमा केलेली आहे. एक नाटक बसवलेलं आहे, ते म्हणजे अफजलखानाची भेट. जी अफजलखानाची भेट आहे ती दाखवलेली आहे नाटकामधून. राजांना फसवून मारण्याचा जो प्लॅन होता अफजलखानाचा, ते नाटक दाखवलेलं आहे. खूप सुंदर असं सुरेख पाहू शकताय तुम्ही. आणि खूप सुंदर अशा मुली लेझिम खेळतात. खूप छान आणि सुंदर असं दृश्य दाखवले त्यांनी. जेवढं कौतुक करावर मुलांचं तेवढं कमीच आहे. खूप सुंदर आहे, पाहू शकताय तुम्ही. जे औरंगजेब राजांना भेटायला येतात आणि राजांना मारण्याचा प्लॅन करतात, ते दृश्य दाखवलेले विद्यार्थ्यांनी बघू शकताय तुम्ही. एकदम सुंदर सुरेख आणि छान प्रकारे दाखवलेलं आहे नाटक. पाहू शकताय तुम्ही. बघा नाटक आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. छान नाटक आहे. खूप सुंदर आणि सुरेख नाटक दाखवलेलं आहे. खूप छान सुंदर असं नाटक, छान लेझिम, खूप सुंदर असं कलाकृती दाखवलेली आहे. आणि विद्यार्थ्यांकडून राजांना एक मानाचा मुजरा म्हणून त्यांनी जे नाटक बसवलेलं आहे, या लेझिमचं पथकातून राजांना एक मानवंदना वाहतात. ते एक राजांना मुजरा करतात. खूप सुंदर असा बघू शकताय तुम्ही. आणि खूप सुंदर असं नाट्यकृती दाखवलेली आहे. अफजलखान, छत्रपती शिवाजी महाराज यांची उपमा केलेली आहे. आणि खूप सुंदर आपल्या राजाला एक त्यांच्या वतीने एक मानाचा मुजरा आहे. एक राजाच्या चरणी मानाचा मुजरा केलेला आहे त्यांनी. बघू शकताय. छान सुरेख पाहू शकताय तुम्ही. व्हिडिओ कसा वाटला बाबांना नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तर आपल्याला लवकरच आपले सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया भावांना पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच.